अरे मला नाही भेटला सोन्या मला कागल पाहिजे. अरे ऐक माझं बाळा, बाई सोडायचं माझ सोडणार रे. काय चाललंय? हा काय म्हणला? गागल अजून रट्ट घालीन. अरे गागल घालायला काय घरात लगीन आहे का? साधी पूजा तर हाय. आल्या का पूजा साधी असली म्हणून काय झालं? रिस्पेक्ट बिस्पेक्ट असतो का नसतो काय? पूजा जर माझ्या घरी असती तर सगळ्या गावाला पोशाख केला असता मी. अरे एवढा पैसा उतू चाललाय तर बायकोला खर्च कर की. घरातल्या देवा देवान बाहेरचीला चोळी शिवा अशी गत आहे तुझी. आणि काय चाललंय रे ही सगळं? कसली पूजा मला काय सांगणार आहे का नाही? अगो बया, म्हणजे आहे तुला ह्यातलं काय बी माहिती नाही होय? चांगलं आहे की, घे की अजून लेकाचा आणि सुनाचा कड घे. आहे अगं तुला फक्त मी बोलते ना तर माझं तोंड दिसतं, पण मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलत असते, ध्यानात ठेव नेहमी. बाबू हे काय चाललंय रे? नुसता बायकोचा बैल झालाय ती, मला काय कळून देणार आहे का नाही? अहो आत्या, लपवायचं काय आहे? आमचं बी नुकतंच ठरलं बघा पूजेचं. काय आहे, आपल्या वाड्याच्या मागं सांगाडा घावला आणि काय ना काहीतरी इडापिडा चालूच आहे बघा, म्हणून ठेवली आहे पूजा. आणि हा डॉक्टर बसणार आहेत पूजेला. काय त्याचा मुर्दा बसवला, त्याच्या पालखीचा निघाला धूर लवकर. अजिबात त्याला पूजेला बसवायचा नाही. आणि माझ्या वाड्यात नाही म्हणजे नाहीच. ही असं असतंय बघा तुमचं, म्हणून तुम्हाला सांगत नव्हते. वाईज माणूस कुठं काय चांगलं करायला लागलं तर बसल्या कुरापती काढत. माझी काम बी करू नयेत ना. काय चुकीचं बोलती तवा आई? घरात आपल्या 1760 माणसं पडल्यात, काय गरज पडली त्या डॉक्टरला पूजेला बसवायची? हा मग हितल्या का मी नुसता गेलो नवरदेवाला उठू देते मला पूजेला बसू देते, एवढा रिस्पेक्ट आहे मला बाहेर. आणि हे तर सासरवाडीत मलाच किंमत नाही. बाबू ही लेका बरोबर नाही. आल्या का कुठं फिरतील पाप? अहो त्याला बोलून काय बी फायदा नाही. तो फक्त बायकोचा पदरच धरणार. हा नेमत नाहीत का ती? त्यांना कळत नाही चांगलं काय वाईट काय. एवढे दिवस पाक घरातल्यांनी सांग काम्या करून ठेवलं होतं. चांगलं काय वाईट काय आता कुठं कळायला लागलंय, म्हणून सांगते त्यांना. हो त्याला कळत असं ना तर त्यांनी वाड्याच्या कंपाऊंडरला ठेवलाच नसता. अगं आय, अगं ह्यो घरात तमाशा नको ना, म्हणून हे सगळं चाललंय. मी हात जोडतो, पाया पडतो, पण एवढी पूजा होऊ दे ग. करा तुमच्या मनाला वाटल ती करा. अरे मी एवढी बिंबीच्या देठापासून वरडून सांगते, पण कुणाला काय पटतंय वय माझं? हे बघ बाबू, मी तुला एकदाच सांगतोय, मला पूजेला पोशाख पाहिजे म्हणजे पाहिजे. परत सांगितलं नाही म्हणून नको. हा मग एवढ्या दिवसातून माझा नवरा जेलातून सुटून आलाय, त्याचा मानपान झालाच पाहिजे. वय ही समजा तुमच्या मानपानासाठी चाललंय नाही का? कधी एकदा पूजा घालती आणि घरातली इडापिडा टळती असं झालंय मला. मंगले काय चाललंय तुझं? काय चाललंय? पेशंट चेक करतोय. तुझं काय चाललंय? ते पेशंटचं विचारत नाही मी तुला. तुझी लायकी आहे का पूजेला बसायची? तुझी लायकी आहे ना पूजेला बसण्याची? मोठी संस्कारी नाहीस का तू? काय का नेहमी मला म्हणत असतेस, स्वतः काय करतेस? दारू विकून लोकांच्या आयुष्याशी खेळतेस, त्यांच्या आया बहिणीच्या शिव्याशाप खातेस आणि इथे माझी लायकी काढतेस. चंदा जी बी करती काबाड कष्ट करून करती. अरे पैशासाठी माणसांचा मुर्दा पाडतोयस तू, त्यांचा जीव घेतोस, आणि तुला पूजेला बसायचंय त्या घरातल्या साध्या बोळ्या माणसांच्या आयुष्याशी खेळतोयस. पण मी असं होऊ देणार नाही. गप गुबान मंगलताईकडे जायचं आणि सांगायचं मी पूजेला बसणार नाही म्हणून. नाही सांगणार. कोण आहेस तू आणि तुझं काय? कुणी आपल्या बापाच्या पाठीमागे आपल्या बापाचा दारूचा धंदा चालवणारी फालतूबाई आहेस तू. आणि मी या गावचा देव माणूस आहे. या गावात मला इज्जत आहे, लोक आदर करतात. तू माझी लायकी काढतेस. तुझी लायकी आहे का? तुझ्या बुद्धीला गंज चढलाय काय?
तुला दुसऱ्या मिनिटाला मी जेलात पाठवू शकते, विसरू नकोस. बस झालं तुझ्या पोकत धमक्या. कर तुला काय करायचं जा. या गावात मला देव माणूस म्हणतात हे विसरलीच वाटतं तू. इथे मला काहीही झालं ना, सगळं गाव माझ्या बाजूने उभं राहील. कळलं? निघत आहे. देव माणूस आणि मी कोण गुत्तेवाली. आता ही गुत्तेवाली तुझ्या आयुष्याचा कसा गुत्ता करती बघ तू. तुला असा झटका देणार, आयुष्याची नशाच उतर. देवा, आपल्या गावात लय वाईट वाईट घडतंय बघ. जरा लक्ष दे गावाकडे बी आणि या मॉलकडे बी. आणि वाईट जरा उदारी येऊ दे. हा, लक्ष ठेव. कसं आहे, तुझं लक्ष असलं की बरं असतं. नामा भाऊजी, एक मिनिट. हे घ्या आणि समजा सामान द्या तेवढं. तांदूळ, हळद कुंकू, सुपारी, खारीक, खोबरे, बदाम, बुक्का, खाऊची पाने, नारळ, तेल, धूप, कापूर, अगरबत्ती, फुले, गुळ, तूप, काजू, एवढं सगळं. काय गाव जेवण आहे का काय? वय कुठल्या आनंदात? त्यापेक्षा माझी उधारी दिली असती. तुमची समधी उधारी देता येईल, पण आता तेवढी नड समजून घ्या की आमची. घरी सत्यनारायणाची पूजा आहे, चांगल्या कामात अडचण आणू नका. अहो मंगलवहिनी, अडचण नाही आणते, पण तुम्ही आता अगोदरची उधारी दिली नाही तर मग मी माझ्या मॉलमध्ये सामान कसं भरू? तुम्ही एकतर अगोदरची उधारी द्या, नाहीतर मग हे सामान घेऊन जाताय ना तर रोख घेऊन जा. हा, ए घरनादार चावडीवर बिराड काय वर नेणारच होय जाताना पैसा. सारखा पैसा पैसा करते. हो, तुला देतो, समजा फुकटात देतो, अख्खा मॉल फुकटात देतो. मी बसतो गोट्या खेळत. बाबू दादा, सामान काय फुकटात येतं वय? अरे नाम्या, फुकटात कोण मागतंय तुझ्याकडं? पैसे देतो की तुला. आता वाईच पूजा बिजा उरकू दे, तुझा हिशोब करतो की नंतर. काय हिशोब करायचा नाही. अरे तुझी काय बायका पोरत वय ते त्यांच्यासाठी साठवते. टोन्या भरे सामान बघू कसा देत नाही तो. सगळं सामान दे आणि का नाही हे पण घे. हे काय आता? क्रीम बिस्किटचा मोठा पुडा, फरसांचं मोठं पॅकेट, बॉब यांचे 10 पॅकेट, चॉकलेटचा अख्खा डब्बा, हे समजा मी द्यायचंय. अरे तुझी किरडी ढसाळी तुझी, तुला भरली लवकर रागात पिती. ए म्हातारे, म्या काय केलं ग? ए मुडद्या, तुला नाही बोलत, हे टोन्याला बोलते मी. टोन्या, अरे तुला घरातलं सामान घे म्हणलं तर गोळ्या बिस्किट मागत बसलास वय. मंगल, माझी मिसरी पण घे, आणि ती जर काही विसरलीस ना तर सगळं सामान परत दुकानात आणून ठेवी. अवा, त्या सामान परत नेऊन ठेवायला नामा भाऊजीने आधी दिलं तर पाहिजे ना. अगं त्याचा बाप देईल. ए म्हातारे, बापावर जायचं नाही, बापावर जायचं नाही. हिला सांगा बापावर जायचं नाही. ए बापाचं नको मला सांगूस. अरे तुझा बाप आहे ना, दुकानात सामान ठेवायच्या आधी माझ्या वाड्यावर सामान आणून द्यायचा. आणि तो आलाय मोठा टेकावला रावजी, माझा मीच नावजी. अशा गुणानच बायको तुझी पळून गेली बघ. माझ्या बायकोचं नाव काढल्याशिवाय तुझी गाडी काय पुढे जात नाही वाटतं. मला तरी वाटतं ना माझ्या बायकोला नाही हिनेच पळवले. हा, तर तुझी बायकोला गुणाची नव्हती का? तुझ्या वाणी डोक्यावर पदरी शिवर नजर. अगं म्हातारे, किती बोलशील किती बोलशील, जीभ का झडत नाही तुझी? अगं असं बोलून बोलून आहे ना, एक दिवस अशी अटॅक बिटॅकनी वर जाशील. अरे तुझी किरडी ढासाळली तुझी, तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या, तर माझ्या मरणावर उठला. अरे आधी तुझं मड बसवीन आणि मगच मरीन मी, त्याशिवाय मरणार नाही. मंगलवेणी, मी काय म्हणतो, मी समजा सामान तुमच्या वाड्यावर पोहोचवतो. हिला अगोदर शांत बसवा. आत्या आत्या, जरा वाईच ग बसा की. किती बोलाले एखाद्याला. तर लय सुतळक नाही का ह्यो?
ह्याच्या इतकं खोडील बे ना अख्ख्या गावात नाही, अंगात नाही बळ्यान चिमटा घेऊन पळ अशी गत आहे हे जे. त्या गटोळीवर पडला दरोडा लवकर, त्याच्या पालखीचा निघाला धूर ह्याच्या. बाबू दादा, मी काय करतो, सामान वाड्यावर पोहोचवतो, तुम्ही हिला घेऊन जावा. द्या. आय चल, नको गोंधळ घालू, जाऊयात ना. आता जाते मी, पण परत माझ्या तो तावडीत घाव दे, त्याला सोडणारच नाही बघ मी. नामा भाऊजी, तुम्ही आत्यांकडे ध्यान देऊ नका. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. बरं, पूजेला आणि जेवायला यायचं बरं का. काय आता तर कुठं आमचं चांगलं चाललंय, वाईज आमच्या पाठीशी उभं राहावा. ठीक आहे. चल रटवून या. हा हा चल चल आलो. हा. तुला किती वेळा सांगितलं माझ्या रूम मध्ये मला न विचारता आलेलं अजिबात आवडत नाही. तुला पण माहितीये ना, चंदला तुझ्यासारख्यांची परवानगी घ्यायला आवडत नाही. छंद हे खूप व्हायला लागला. का त्रास देतेस ग मला? तरास मी कुठे दिलाय? आता त्रास द्यायची सुरुवात होणार आहे. शिंदेचा फोन आलेला मला विचारत होते काय पुरावा सापडलाय का. मी म्हणलं त्यांना माझ्याकडे हाय पुरावा. आता त्यांना पुरावा द्यायचा का नाही हे माझ्या हातात आहे. छंदा तू छंदा असं काही करणार नाहीयेस तू. मला माहितीये ना तुझं अजूनही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. छंद तुला खरं सांगू, मी तुला अजूनपर्यंत विसरू नाही शकलो. अगं मला सतत वाटतं काय चाललंय माझ्या आयुष्यात, कुठे येऊन पडलोय मी. हे सगळं सोडून द्यावं आणि माझ्या चंदाकडे परत यावं. मला तर डिंपल बरोबर लग्न करण्याची अजिबात इच्छा नाहीये. मला तुझ्या सोबत राहायचंय अगं. खरंच देवी, तुझी शपथ, तुझ्यासाठी काही करीन अगं मी. तू हे ब्लॅकमेल करणं थांबव ना. मला आधीची चंद हवी आहे, माझ्यावर प्रेम करणारी, मला समजून घेणारी, माझी काळजी करणारी, मी सांगेन ते ऐकणारी. माझ्या जुन्या चंदाला भेटण्यासाठी मला काय करावं लागेल, काय करू मी म्हणजे तू परत येशील? तू माझ्यासाठी काही करू शकतो. काहीही करू शकतो. माझ्याशी लग्न करावं असं वाटतं तुला? हो. इधर दागिने घाल. अगं चिंता काय आहे? घालतोस ना? अरे थांब की. स्वतः घाल. काय? स्वतः घाल. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का नाटक करतोस ते बघायला नको? आणि तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू हे दागिने घालशील. छंदा देवी घाल ना.
इथं. बांगड्या प्लीज. कसला भारी दिसतोय माझा हिरो. तुझ्याकडे बघतच बसावं असं वाटतंय. तू कधी कोणाला दागिने घालून पुढे उभं केलंस? त्याला असं पुढे उभं करायचं आणि मग मन भरून बघायचं. ते असं कर ना. चंदा गप. असं कर ना एकदा. मेरे हाथों में ते कर ना. असं कर ना एकदाच कर ना. इकडे बघ मंजू. डॉक्टर. अगं बया, कसला भारी फोटो आलाय. ही फ्रेम करून मी आपल्या घरात लावणार. चंदा हे आती व्हायला लागलं तुझा. ते फोटो डिलीट करा ती. नाही करणार. कळू दे की जगाला तुझी बी लायकी. ए आणि तुझी काय लायकी आहे का? 4 बेवड्यांमध्ये बसून 50 रुपयाची दारू विकणारी तू दारूवाली माझी लायकी काढतेस. या डॉक्टरची लायकी तू राहा. आलास ना तुझ्या अवकातीवर. तुला काय वाटलं? तू प्रेमाचे 2 शब्द बोलल्यावर मी भुलून जाईन बाकीच्या बायकांसारखी? भ्रमात राहू नकोस. भ्रमात मी राहतच नाहीये. हे जे काय तुझं चाललंय ना ते माझ्या डोक्यात चाललंय. हे बघ चंदा, मी तुला अजूनही प्रेमानं समजावून सांगतोय. माझ्या वाट्यातनं बाजूला हो, नाहीतर तुला संपवायला मला वेळ लागणार नाही. ही धमकी मला देऊ नकोस. धमकी काय असते ना ते मी तुला सांगते. मी तुला पुढचे 12 तास देते. त्या 12 तासात तू मला संपव, नाहीतर मी तुला कायमचा संपते. तुझ्याकडे 12 तास आहेत. शेवटचे 12 तास. ए बाबू, आल्या का ते पलीकडचा कोंब जरा तिरका झालाय, सरळ कर. हा ते बांधतो ते बी सरळ कर. काय लेखा देवा धर्माचं काम आहे. तुला कसं करावं कसं कळना. मग माझी मदत करा की. ए तू पुढे तिथं बापाला मदत कर. तुझ्या घरातली पूजा आहे. आव, खाऊची पानं आणली आहेत ना तुम्ही? आणली होती की. अगं तिथंच ठेवली होती. कुणी घेतली बरं? ए बाबू, माझ्याकडे काय बघतो रे? माझं जर म्हणत आलं का नाही, ट्रॅक्टर भरून पानं आणीन आणि तुझ्या दारात उरुळीन. बाबू, अरे लाज वाटते का नाही तुला? हा, एवढ्या पान सुपारी पायी तू दाजींवर संशय घेतो? हा, अगं अक्का, मी कुठं बोललोय? आवाज जाऊ दे. पूजेचा मुहूर्त जाईल. टोन्या, माझं एक काम कर. हे बघ, नामा भाऊजींच्या मॉलवर जा आणि खाऊची पानं घेऊन ये जा. मी नाही, मी व्हिडिओ बनवतोय. टोन्या ऐक. आणि अरे आत्यांचा मोबाईल कशाला घेतलाय? वरडतील र काय झालं तर. नाहीत ओरडत त्या. मम्मी,
नाही का नाही मॉलवर न जाता खाऊची पानं आणून देऊ शकतो. माझ्याकडे एक मंत्र आहे जादूचा. हो यार आता मस्करी नको करू बाबा, जा लवकर. अगं नाही खरंच बघायचं का तुला? थांब. ओम भूम 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 अटक मटक चवळी चटकू मामाचा खिशात पानं सापडू भूम भूम बा. आता मामा खिशातनं पानं बाहेर काढा. आव दाखवा की त्याला खिसा, म्हणजे खात्री पटल त्यासनी. आपण काय चोरबीर हाय होय? कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. अगं माझ्या खिशात कुठनं पाणी येणार? तू बायको माझ्या विश्वास नाही तुझा. खरंच पान आली की टोण्याला का जादू करायला का तू? अशी जादूवर मोठा अभ्यास कर. आपण तुझ्या जादू ना तू पानमाळा करू. हा ठीक आहे मम्मी, ठीक आहे पानं बघ समजे आहेत का? आव इथं शेवटी, नाहीतर ती पण गायब व्हायची. कोण बोलताय? मी पद्मराज गुंजाळे बोलतोय. मी चित्रपटाचा डायरेक्टर आहे. तुमचे काही व्हिडिओज पाहिले मी सोशल मीडियावर. अयो खरंच? अहो खोटं कशाला बोलेन. आतापर्यंत खूप जणांना मोठं केलंय मी. तुम्हाला घेऊन एक मोठा चित्रपट करायचा म्हणतोय. मला ना आता ह्याच्यावर विश्वासच बसना झालाय. तुम्ही मस्करी तर नाही ना करत आहे माझी? नाही हो, मला तुमच्यासारखीच मुलगी हवी होती माझ्या या नवीन चित्रपटासाठी. मोठी फिल्म आहे. तुम्हाला फक्त एकदा मुंबईला यावं लागेल. कधी यायचं आहे ते मी तुम्हाला नंतर फोन करून सांगेनच. ठीक आहे चालतंय सर. तुम्ही सांगा मुंबईला कधी यायचंय ते. हा मी एका पायावर यायला तयार आहे सर. थँक्यू बर का. शपथ मम्मी पप्पा मला पिक्चर मध्ये चान्स मिळालाय. मी हिरोईन होणार आहे आता. तर आहे का नाही ही माझी दीदी आहे आणि आता हिरोईन बनणार आहे डिंपल दीदी. हा वय मला ना लय मोठा पिक्चर मिळालाय. मी मुंबईत जाणार आहे आणि हिरोईन होणार आहे. मी हिरोईन झाले ना मग सगळीकडे नुसते माझेच फोटो असणार. पेपरात मी, थिएटरात मी, डिब्यांवर पण मॅच दिसणार. मग म्या लय पैसा कमवणार आणि पैसा कमवला ना त्याच पैशाची गाडी घेणार आणि गावात घेऊन येणार. मग गावातली लोक म्हणजे माग 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 येणार. म्या लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय 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 मोठी हिरोईन होणार. अगं काय चाललंय तुझं ही? अगं काय चाललंय म्हणजे काय? मला पिक्चर मध्ये चान्स मिळाला. मी हिरोईन होणार आहे आता. अगं डिंपे तुझा संसार मार्गी लागावा म्हणून आम्ही एवढं झटतोय. दिस रात आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. तुझ्या काळजीनं माझा जीव वर खाली होतोय आणि तुला हिरोईन व्हायचं बाई ग. ती काय नाही खिकूळ बाजूला ठेवायचं, गप डॉक्टरांसोबत लगीन करायचं आणि त्यांच्यासोबत काम करायचं. काय बया काय तर म्हण हिला पिक्चरचं ढावाळं लागलंय. अगं त्या पिक्चर मध्ये किती फसवा फसवी असती माहित नाही का? या पुरीला जर कुणी फसवलं तर तोंड दाखवायच्या लायक राहायचो नाही आपण. मी आधीच सांगत होते या पुरीचं लक्षण काय ठीक दिसत नाही, पण माझ्याकडे कुणी लक्ष दिलं नाही ना. मी आपली अशीच बडबडत असती. हे काहीच नाही. मी हिरो व्हावं म्हणून मुंबईतनं लोक गाड्या घेऊन माझ्या दारात येत होती, पण मी म्हणलं अजिबात नाही. अगोदर 24 तास लोकांचा गराडा माझ्या बाजूला असतो आणि हिरो झाल्यावर परत अजून एवढी गर्दी कुणी कंट्रोल करायची म्हणून म्हणलं जमणार नाही. मग ती सलमान, सनी, अरबाज यांना पाठवून दिलं. आपलेच आहेत लोक. डिंपे ती जाऊ दे, आपण पूजेची तयारी करू आणि हे पिक्चरचं डोक्यातनं काढून टाक बाया. का बरं काढू? मी असलं काय बी करणार नाही. एवढ्या वर्षापासून मी हिरोईन व्हायचं स्वप्न बघत होती ते आता कुठं पूर्ण होत आहे आणि तुम्ही मला आडकाटे घालणार बाय? अजिबात नाही. मी तुमचं ऐकणार नाही म्हणजे नाही. हे असलं भिकाऱ्यासारखं जगणं नाही जगायचं आम्हाला. आधीच सांगते तुम्हाला. काय म्हणली तू? एवढी मोठी झालीस बाई. आई बापाला धमकी देते, आई बापाला उलट बोलते बाई. तुझा संसार व्हावा म्हणून आम्ही एवढं मरमर मरतोय आणि तुला काय तुझ्या आयुष्याची माती करून घ्यायची आहे का? करायचं आहे. ह्याच्या आधी जसं काय सोनच केलंय नाही का? मातीच तर केली आहे ना. मी माझ्या मनासारखंच वागणार. करा तुम्हाला जे काय करायचंय ते करा. काय म्हणते? तिकडे देते नाही चुरचुर बोलायला लागली. सॉ टिंपे म्हणजे तू तशी ऐकायची नाही. चल काय म्हणली तू? काय पिक्चर मध्ये काम करायचंय तुला? पिक्चर मध्ये काम करायचंय परत बोल. अगं आता तर कुठं चांगलं वागत होतीस ना.
मग ही काय भूत शिरलाय तुझ्या अंगात टिंपे? सोड अगं, ते भूत चांगलं नसतं अगं टिंप. ऐक जरा आईचं. अगं आता तर कुठं चांगले वागायला लागली होती. चांगला संसार करायचं सोडलं आणि हिरोईन व्हायचं आहे तुला. हिरोईन व्हायचा टिंपे. मी म्हणते कशी हिरोईन व्हायचं होती. हिरोईन व्हायचंय, हिरोईन व्हायचंय तुला. मग काय करते तू हे? जिग मारती का पुरीला? मग काय करू? तिला तिच्या आयुष्याची बाती करून देऊ आहे बाई. झालं मार. मारून मन भरलं नसेल ना तुझं, मार ना, मारून टाक मला. तुम्हाला किती बी मारलं ना तरी हिरोईन व्हायचं स्वप्न मी कधीच सोडणार नाही. मी हिरोईन होणार म्हणजे होणार. भले यात माझा जीव गेला ना तरी चालेल. डिंपल गपना बाळा. हे अगं काय बोलतेस? मग ऐक जरा माझं. ऐक, असं करू नकास. होणार आहे मी हिरोईन. काय करायचं ती करा. टिंपेला तू भरजायला लागलाय का तुझं? हिरोईन होणार आहे. बघितलं का कसं उलट बोलायला लागले ते. मला वाटलं माझी पोरगी सुधारली, पण नाही, तिची गुन्हा आहे तशीच आहेत. ती काय नाही, पूजा झाली ना आपण तिचं लगीन करून टाकू. मला तिचं काय करा दिसेना झालंय. चांगलं आहे, पण एवढा राग बरा नाही कंपाऊंडर. हा, दुखापत करून घेतलीस ना, पण मी ओळखते तुला चांगलंच. तुला सुट्टी नाही. चंदा कुणाचीच उदारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करते, व्याजा सकट. 12 तास. ध्यानात ठेवायचं. आता काहीही झालं तरी हिला एक गोळी देऊन कायमचा आराम करायला पाठवायलाच हवं. हिच्याच भाषेत व्याचा सकट. डिंपल शेर दे. डिंपल काय झालंय? कोणी केलं? ते महत्वाचं नाही. मला माझा पैसा पाहिजे, ते पण लवकरात लवकर. ज्या गोष्टीची मी एवढ्या वर्षापासून वाट बघते ती आता लवकरच पूर्ण होणार आहे. मला पिक्चर मध्ये चान्स मिळालाय, त्यामुळे मला मुंबईला जायचंय. मला लवकरात लवकर माझा पैसा देऊन टाका. मूर्खच का डिंपल तू? तुला आणि चंद्राला जर का द्यायला पैसे असते तर आधीच दिले नसते मी. कधीच तुमच्या तोंडावर फेकून मारले असते. ती मला काय बी माहित नाही. पैसा तुम्ही कुठून पण आणा, पण मला पैसा पाहिजेत म्हणजे पाहिजे. इतक्या वर्षापासून मी हिरोईन व्हायची वाट बघत होते, त्यासाठी मी तुम्हाला मदत केली. आणि आता मला गरज आहे तर तुम्ही मला मदत करणं झाल्या. मग काय उपयोग एवढा सगळ्याचा? डिंपल हे बघ, मला कळतंय सगळं. माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, मला फक्त थोडा वेळ हवा. वेळ कधी कोणासाठी थांबत नसतो डॉक्टर. आणि तुमच्या वेळेच्या नादाला लागून माझं हिरोईन व्हायचं स्वप्न अर्धवट राहील. माझ्या हातून पिक्चर निघून जाईल.
आणि मी तुमच्यावर या बाबतीत कधीच विश्वास ठेवू शकत नाही. मला माहित आहे तुम्ही किती खोटं बोलता ना हे मला चांगलंच माहित आहे. आणि मला जर माझं पैसे नाही ना मिळालं तर तुमचे सगळे कारनामे जाऊन मी पोलिसांना सांगल. मग भले यात माझा जीव गेला ना तरी चालेल मला. त्यामुळं मला माझं पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ही ध्यानात ठेवा. येऊ का डॉक्टर? कशी दिसते मी डॉक्टर? तुम्हाला मी सजलेलं खूप आवडतं ना, म्हणून आज तुमच्यासाठी मी इतकं सजून आले. सांगा ना डॉक्टर. हो, मी तुम्हाला कधीपासून काहीतरी विचारते. तुमचं लक्ष कुठे? नुसतं काय करताय? बोला ना, काय झालं? कशी दिसते मी? ब्युटिफुल, छान दिसताय तुम्ही. ऍक्च्युली तुम्हाला पाहिलं की माझा दिवस खरंच खूप छान जातो. खरंच? हो. पण हे सगळं माझ्या नवऱ्याला का नाही वाटत? त्यांना कदरच नाहीये माझी. पण मला आहे ना. मी जर तुमचा नवरा असतो ना तर फुलासारखं जपलं असतं तुम्हाला. खूप प्रेम केलं असतं तुमच्यावर. अजूनही वेळ गेलेली नाहीये डॉक्टर. म्हणजे मला तुम्ही आवडता. माझे प्रेम आहे तुमच्यावर. आपण दोघं ना इथून दूर कुठेतरी निघून जाऊ, लग्न करू आणि आपला नवीन संसार थाटू. एवढा आवडतो मी तुम्हाला? हो. मला कळत नाहीये बेटा, तुम्हाला कसं सांगू. जेव्हा तुम्ही माझ्या क्लिनिक मध्ये आला होता पहिल्यांदा तेव्हाच मला तुम्ही आवडला होता. पण तुम्हाला कसं सांगू कळत नव्हतं. आपण इथून पळून जाऊयात, मुंबईला जाऊ. मी तिकडे क्लिनिक ओपन करतो, पेशंटला चेक करतो, खूप पैसे कमवू आपण, खूप सुखानं राहू. ठरलं ठरलं. आपण मस्त मजेत राहू तिकडे. ठरलं तर मग आपण मुंबईला पळून जाऊया. तुमची तयारी आहे ना? हो, मी तुमच्यासोबत मुंबईला काय कुठेही जायला तयार आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे सुरुवातीला पैसे लागतील आपल्याला या सगळ्या करता. माझ्याकडे पैसेच नाहीयेत. म्हणजे तुम्ही पैसे सोबत घेऊन याल, आपल्या नवीन आयुष्याला आपण सुरुवात करतोय म्हणून तुम्ही खूप सारे पैसे आणाल. पण मला तुमच्याकडून पैसे घेणं पटत नाहीये. असं का म्हणताय तुम्ही? का नाही वाटत? मी आणेन ना. माझ्याकडे खूप पैसे आणि दागिने आहेत. पैसे काय माझ्या नवऱ्याला मिळतच राहतील, पण त्याला कदरच नाहीये ना माझी. मग मी त्याचे पैसे घेऊन येईन आणि माझ्याकडे दागिने पण आहेत. मी सगळं घेऊन येईन, तुम्ही नका काळजी करू. हा, हे असंच असंच पाहिजे. तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला त्रास देण्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. त्याशिवाय तुमची किंमत कळणार नाही त्यांना. येते मी सगळी तयारी करून ठेवते. बाय. काय चाललं होते? पळून जायचा प्लॅन? माझं पैसे दिल्याशिवाय मी तुम्हाला कुठंच जाऊन देणार नाही, हे ध्यानात ठेवा.
डिंपल, तुला कोणी सांगितलं मी पळून जाणार आहे? या माझ्या डोळ्यानं पाहिलंय. उगाच मला येड्यात काढू नका. मला माझं पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि ते जर नाही मिळालं ना तर मी पोलिसात जाईन. ही ध्यानात राहू द्या. शिकरे, रिपोर्ट रेशमाच्या वर्णनाशी हुबेहूब मॅच होते. म्हणजे मला तशी खात्री होतीच, पण आता या रिपोर्टनुसार ती बॉडी रेशमाचीच होती हे क्लिअर झालं. साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हा खून डॉक्टरनेच केलाय हे आपण कसं काय सिद्ध करणार? तो डॉक्टर लय शातीर आहे. शिकरे, आता आपल्याला डबल शातीर व्हायला हवं. आता काही झालं तरी मी त्याला सोडणार नाही. सोडूच नका साहेब. त्या रेशमाचा खून त्यांनीच केलाय. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. साहेब, लवकरात लवकर त्याला अटक करा. अटक करायला पुरावे लागतात चंदा, आणि तेच आमच्याकडे नाही आहेत. आणि पुराव्यांशिवाय अटक केली तर पुन्हा एकदा बाहेर येईल, आणि या सगळ्यात पुन्हा एकदा पोलिसांचीच बदनामी होईल. म्हणून यावेळी कोर्टात केस उभी राहिली तर काही करून तो बाहेर सुटता कामा नये. नाहीच सुटणार. साहेब, मला 3 तास द्या. पुढच्या 3 तासात त्याच्या विरोधातलं पक्क पुरावा तुमच्या हातात असतो. चंदा, जरा जपून. तुम्ही काळजी करूच नका साहेब. आज त्या देवीसिंग विरोधातलं सगळं पुरावा तुमच्या हातात असतील, आणि तो फासावं. लका बाबू, एवढीच फळं आणि नव्हती तुझ्या ऐपत तर मला सांगायचं. ढीग लावला असता की फळाचं हे तर. बर बरची काका, फळं आहे ती कमी, पण अशा पद्धतीनं मांडा की ती बर्गरचे वाटलं पाहिजे. हा, व्यवस्थित. मंगल, काय झालं? अगं अशी होतास का? आता होती ना पूजा? वय होती या की, पण बघितलं ना पूजे दिवशीच काय झालं ते. सगळं चांगलं होत असताना ही मध्येच काय होतंय मला कळत नाही. व माझ्या लेकीच्या अंगावर हात उचलला, मारलंय मी तिला. मलाच राग येतोय बघा. असं वाटतंय माझा हात कापून टाकावं, चाळून टाकावं. अगं काय बोलतीस तू? तू तिच्या भल्यासाठीच करते ना. मला सांग, तुला जर वाईट वाटत असेल ना, तिची माफी माग. वय त्या बिगर मला चैन नाही पडणार. टिम्पी, माझं चुकलं अगं. मी तुझ्या अंगावर हात उचलायला नको होतं. लई लागलं का ग बाळा? डिंपल, अगं आय आहे ना तुझी. अगं तुझ्या भल्याचाच विचार करते ती. मनात राग नको धरू बाळा. टिम्पी, टिम्पी ऐक की अगं. टिम्पी, बघितलं का? मंगल, तुला म्हणलं ना त्रास करून घेऊ नकस. अगं जाऊ दे, वेळ होईल सगळं नीट. घरात पूजा आहे ना. हा, भरल्या घरात कशाला रडती बरं? रडा. आता काय, त्या हैवानाच्या हातनं पूजा करताय म्हणल्यावर रडायचीच बारी येणार ह्या वाड्यावर. काय ह्यांना अवदासा आटावली कोणाला माहिती. त्या कंपाऊंडरच्या हातनं वाड्याची शांती करताय ना, त्यामुळे सगळी शांती गेली. अगाय, आता तरी गपस की. आता बी डोकं आपटून जीव देऊ दे की, नाहीतरी जगून काय करतोय? त्या कंपाऊंडरची लाचारी पत्करण्यापेक्षा जीव दिलेला चालेल. काय केलंस असं ते तुला जग म्हणू मी? लेका बाबू, तू ही अजिबात बरं केलं नाही बरं का. लेका, पूजा करा तुझ्याकडे पैसे येतं, आणि ह्या जावायचं मानपान करा तुझ्याकडे पैसे नाहीत. वय बाबू, हे बरं नवं. हो, तुम्ही कुणाला बोलताय? या बाबूला? याच्याने काय बी होत नाही. समद पालच्या घड्यावर पाणी आहे बघा. अरे आज घरात पूजा आहे. आज तरी शांतता ठेवा, आणि आजचा दिवस तरी सुखाचा जाऊ दे की. बाबू दादा, झाली पूजेची तयारी? होय डॉक्टर, पूजेची तयारी चालू आहे. डॉक्टर, ओ डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, एक काम होतं तुमच्याकडं. बोला की. म्हणजे अगदी तशी विनंती समजा.
लय असेल तुमच्याकडे आलोय, तुम्ही फक्त नाही म्हणू नका. नाही नाही, मी नाही म्हणणारच नाही, कारण मला लोकांची मदत करायला आवडते. बोला ना, काय काम होतं? अंगाशी आता कसं बोलला अहो, म्हणून तर आम्ही हक्कानं आलो ना तुमच्याकडे. काय आहे, आजपासून गावची जत्रा चालू होती आणि तो छबीला गावातला फिरतो आणि त्या पालखीचा मान तुम्ही घ्या म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय. अहो जाधव काका, नाही नको, मी एवढा मोठा नाही आणि प्लीज एवढा मान नका देऊ. त्यात माझ्या बाबतीत काय काय झालं तुम्हाला माहितीच आहे, कसले कसले आरोप लागलेत. नाही मला मान्य आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही सगळे मला देव माणूस म्हणता, पण हे पालखीचा मान वगैरे प्लीज नको. डॉक्टर, ते आरोप बिरोप तुम्हाला बदनाम करण्याचा कट आहे, माहिती आहे आम्हाला. हो डॉक्टर, तुम्ही आमचा देव माणूस होता, हाय आणि ह्या पुढे पण राहणार. ह्यावेळेस पालखीचा मान तुम्हालाच मिळाला पाहिजे डॉक्टर. तुम्ही एवढा आग्रह करताय तर मी मान स्वीकारतो, पण एका अटीवर. काय, आज आमच्या घरी पूजा आहे, तुम्ही सगळे दर्शनाला या संध्याकाळी प्लीज. एवढंच ना, येऊ की ठरलं तर मग ह्यावेळेस पालखीचा मान तुम्हालाच. चला रे, लागूया तयारीला. येतो डॉक्टर. या. पिवळा पाणी प्या. ओम के ह्यातन त्या ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. दचकायला काय झालं? काय नाही. टिंपर, चंदा कुठे? मला नाही माहित, सकाळपासून वाढत पण नाही ती कुठे लक्ष ठेव तिच्यावर, नाहीतर आपल्या दोघांना खूप महागात पडेल. कुठं कुठं लक्ष ठेवू म्या? एक तर घरातल्या माझ्यावर सारखं लक्ष ठेवून नाही, माहित आहे ना तुम्हाला. म्या नाही कुठं जाणार. टिंपर, एकदा सांगितलं कळत नाही का तुला? जा. ओम सोमाय स्वाहा सोमाय नमः, ओम भौमाय स्वाहा भौमाय नमः, ओम बृहस्पतये स्वाहा बृहस्पतये नमः, ओम शुक्राय स्वाहा शुक्राय नमः, ओम शनेश्वराय स्वाहा शनेश्वराय नमः, ओम राहवे स्वाहा राहवे नमः. काय झालं? सगळीकडे हुडकलं, कुठंच घावना झाली आहे ती. गुरुजी, एक मिनिट, मला जरा महत्वाचा फोन करायचा. मी आलो, तुम्ही पूजा चालू ठेवा. आलोच. असं पूजा नको नाही डॉक्टर. आलोच गुरुजी, आलो लगेच आलो. मी बी आलीच. डॉक्टर, असं दचकायला काय झालं? काय भूत बीत बघितली का काय तुम्ही? नाही, ते
हे मी चंदाला शोधायला आलो होतो इथे, पण चंदा कुठे दिसतच नाहीये. कुठे गेली असेल ती? माझ्या विरोधातले पुरावे तर शोधायला गेले नसेल ना? डॉक्टर, माझ्या पण आयुष्यात काय चाललंय ना, मला काहीच कळना झालंय. एकीकडं मला पिक्चर भेटतोय, तर दुसरीकडे या भानगडी घडतात. मला या सगळ्यात नाही अडकायचं डॉक्टर. काहीतरी करावं लागणार आहे. आयडिया डॉक्टर, ती चंदा याच्यात आपण पळून जाऊ इथनं. पण मूर्ख आहेस का तू? मला कुठेही पळून जाता येणार नाही. मी जर का पळून गेलो ना, पोलिसांचा संशय खात्रीमध्ये बदलेल. मला पळून नाही येत येणार डिंपल. वय मला माहिती नसल्यागत करू नका डॉक्टर. मला माहित आहे त्या रिंकी भाभी सोबत तुम्हाला पळून जायचंय ना. डिंपल, तू मूर्ख आहेस का? काही काय बोलतेस? मी त्या रिंकी बरोबर कशाला पळून जाईल? तिला क्लिनिक मधून पाठवण्यासाठी मी तसं बोलत होतो. वय तिचं काय करायचं आहे ना, ते तुम्ही बघून घ्या. पण एकट्यानं असं पळून गेलं तर त्याचे परिणाम काय होतील ना, हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. डिंपल, हे बघ, तू काय म्हणतेस ते पटतंय मला. एक काम कर, तुझी बॅग भर आणि वेशीवरल्या देवळाच्या इथे रात्री 8 वाजता तिथून आपण पळून जाऊ. म्हणजे कोणालाच काही कळणार नाही. खरं बोलताय ना तुम्ही? डिंपल, ही खोटं बोलायची वेळ आहे का? अगं, आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्याला इथून पळून जाण्याशिवाय काहीच मार्ग नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे, चला तयारीला लागा. आणि हा, डिंपलला सिंपल समजायचं नाही, ही माहित राहू दे. ए मम्मी, अगं आपण परसात कधी खायचा? अरे पूजा तरी होऊ दे की. मावळ्याकडे भूक लागली या. लगा बाबू, उरकत का नाही तुझं पूजेचं? तो कार्यक्रम झाल्यानंतर मला संध्याकाळपर्यंत अमेरिकेला जायचं आहे डिनरसाठी. तसं बी आता इथं पोटात कावळं ओरडायला लागले. कळ तोंड्याला आहे ना, खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. किती बी खाल्लं ना तरी ह्याच्या पोटात कावळं वराडतात. कुठं राहिले डॉक्टर? तिथलं उरकून पालखीच्या तयारीला जायचंय. तुम्ही जाऊन बघून येता का? डॉक्टरना एवढं काय महत्वाचं काम आलं? ती पूजा सोडून गेलं ते. जाऊ दे की गेला तर. अहो आत्या, काय बी काय बोलताय? होणार घरचं जावई आहे ना, आणि लोक जमल्यात, कुणाला काय बोलावं याचं भान. माझा वाडा आहे ह्यो. मी काय कुणाला बोलवायला गेली नव्हती. मी काय बी करीन, आणि कुणाला जर त्रास होत असला ना तर निघून जायचंय ना. अहो पण मंगल, कुठं आईच्या नादाला लागती? तू नको त्रास करून घे. येतील डॉक्टर. अहो बोला लोक डॉक्टरांना. पूजेची वेळ टळून चालली, मग काय उपयोग आहे पूजेचा? हो गुरुजी, गुरुजी, भाऊ दादा, मंगल वहिनी, मी जाऊन बघतो डॉक्टर कुठे. हा काय, चल तू पण. म्या कशाला? इथल्या इथं तर जायचंय. जा गावाने जा. आहे का? ए नाम्या, दाताळा, तुझ्या आडीनडीला जेव्हा तेव्हा तुला लागले तेव्हा कोण कमी आले? मी आलो का नाही? मग मग आता चल की माझ्या बरोबर. चल, एवढं काय, जाऊन ये ना. दाताच पॉडी नाही तर एका बुकीतच. चल की. आता म्या कशा? भजा, कुठे निघालस? हाय का डॉक्टर? अहो तुम्हाला सोड काय निघालो होतो. कुठं होता तुम्ही? अरे काय, इथेच होतो. गुरुजी, सुरू करा पूजा. अमेरिका, MRP. जमलं का? सुरू करूयात.
मंगल ते माझं जरा महत्वाचं काम आहे दवाखान्याचं, मी जरा तिकडे जातो. हां विठ्ठल, अरे कुठे गायब होतस तू इतके दिवस? तुला माहिती तू माझ्या आयुष्यात नव्हता. काय काय झालं आयुष्यात. अरे मला तुरुंगात जावं लागलं, कोर्टाची पायरी चढावी लागली. ते माझं नशीब चांगलं म्हणून मी तिथून सुटलो. तू जर आधी आयुष्यात आला असतास तर काहीतरी अशुभाची चावल लागली असती, मी काहीतरी प्लॅनिंग केलं असतं. हरकत नाही, तू आता भेटलास. मी प्लॅनिंग केलंय. मी या गावातून निघून जाणार कायमचा. काही प्लॅनिंग केलं, ते सक्सेस करतो की नाही बघ. विठ्ठल, हा कुठे गेला आता? रिंकू भाभी. खूप जड वाटतात बॅग. काय त्यात? तुम्हीच बघा. आता हे सगळं आपलं. आठ वाजून गेले तरी पण येईना झाले ते. तुम्हाला इथे येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही. तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना? म्हणजे कुठल्या जवळच्या माणसाला? नाही. आता माझ्या जवळचे फक्त तुम्हीच. फोन का कट केला यांनी? हे पेशंटचा फोन आहे, स्विच ऑफ करतो. ना मी दादाला फोन लावून बघते. आता आपलं दोघं तिसरं कोणी नको. इथून खूप लांब घेऊन जाणार आहे. इथे फक्त तू आणि मी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. तयार आहेस तू? मी कधीचीच तयार आहे. नाम्या दादा, डॉक्टर आलेत का वाड्यावर? नाही ना, सगळे त्यांचीच वाट बघतायत. बरं ठीक आहे, ते आली की मला फोन कर. निघायचं मग? रिंकी, निघूया. हो. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. डॉक्टर वाड्यात पण नाही, फोन पण स्विच ऑफ आहे. मी गेले कुठं? मला जाऊन बघितलं पाहिजे.
एकदा का तिकडे देवाची पालखी निघाली का नाही की आपला लगेच इकडे जेवायचा बेत. जेवण तर असं केलंय डायरेक्ट 5 स्टार हॉटेलात आचार्य आणलाय. तुम्ही बोटच ताटच राहणार. कोणाची आचार्याची? हा हे आपली ए का तोंड्या किती थप्पा मारशील र. कुठे डॉक्टर कुठे गेलेत? अहो पालखी काढायची त्यांच्या हातनं. अरे काय त्या कंपाऊंडर वाचून काय अर्थ आहे होय रे? आणि कशाला त्याच्या हातनं पालखी काढायला पाहिजे? त्या कंपाऊंडरने ना मुडद्यानं सगळ्या गावाला येडे केले नुसतं. हे म्हातारे अगं जरा कधीतरी नीट बोलत जा की. हा अख्ख्या गावापुढं काय बोलावं कळतं का तुला? का मला काय भीती आहे वय कुणाची? मंगलताई काय झालंय? सगळे असे बाहेर का जमल्यात? अगं डॉक्टर कुठे गेले तेच कळणं झालंय. गावाच्या देवळात पालखी काढायची आहे ना. असं कसं कुठं जातील? अहो त्यांच्या खोलीत असतील की वर. नाही चंदा, म्हणजे आम्ही बघितलं, खोलीत बी नाही आणि जवळपास बी बघितलं, कुठं बी नाही. होय शोधले आम्ही. हा असतील इथेच कुठेतरी. न पण निसटला का काय? नाही, आता ही पुरावा पोलिसांनी देती आणि त्याला हुडकायला लावते. त्याला मी आता जन्माची अद्दल घडवल्याशिवाय गप बसणार नाही. मंगलताई मी आलेच. ए डॉक्टर कुठं आहे? मला नाही माहित. तुझ्यासारखं मला बी फसवलंय त्यांनी. तू म्हणत होतीस ते बरोबर आहे. तो माणूस कोणाचाच नाही, फक्त पैशांचा आहे. मला बी फसवलंय त्यानं. खरं बोलतेस ना? नाटक करतेस? त्याच्या प्रत्येक गोष्टीत सामील आहेस. वय होते मी शामिल, पण मला पण फसवलंय त्यांनी. मला म्हणाल होतं आपण दोघं पळून जाऊ, पण एकटंच पळून गेले. पण मला माहित आहे ना ते कोणा संग पळून गेलेत ना, हे मला चांगलंच माहित आहे. कुणा संग? त्या रिंकी भाभी सोबत. आतापर्यंत तिचं दागिनं आणि पैसे लुटलं असणार आहे त्यांनी, आणि तिला मारलं पण असणार आहे. ए असा कसा मारेल? जोवर मी इथं आहे तोवर कुठल्याच बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. चंदा व्याजासकट त्याचा हिशोब कसा घेते का नाही ते बघच. माझे पाय खूप दुखत आहेत. म्हणजे मी कधी एवढं चालले नाहीये ना. नाही म्हणजे तुमच्यासोबत चालायला आवडतंय मला, पण माझ्या नवऱ्याने मला कधी एवढं चालवलं नाही. फक्त आजच्या दिवस, इथून पुढे नाही त्रास होणार. मी एखाद्या राणीसारखी ठेवीन तुला. जगातली सगळी सुख आणून तुझ्या पायाशी ठेवीन. आतापर्यंत कोणीच प्रेम केलं नसेल ना, एवढं प्रेम करेन मी तुझ्यावर. खरंच डॉक्टर? तुझी शपथ. माझ्या नवऱ्याशी जेव्हा लग्न झालं तेव्हा मला वाटलंच नव्हतं की हे सुख मला पुन्हा अनुभवायला मिळेल. पण आज माझा विश्वासच बसत नाहीये की फायनली माझ्यावर खूप खूप प्रेम करणारा कोणी मला मिळालाय आणि मी त्याच्यासोबत संसार करणार आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही डॉक्टर. मला इथून लांब घेऊन चला, या सगळ्यांपासून लांब. घाबरू नको, तुला खूप लांब घेऊन जाणार आहे. तुझ्यापर्यंत कधीच कोणी पोचणार नाही. मला वाटलं नव्हतं माझ्यासाठी एवढे दागिने पैसे घेऊन येशील. आपल्यासाठी मी हा आपल्यासाठी केलंय, आपल्या नव्या संसारासाठी.
आपल्यासाठी नाही, माझ्यासाठी केलं मी हे सगळं. सरपंच सरपंच, वाट बघत माणसं खोळांबली ती. कवा निघायची पालखी? चला चला, घ्या डॉक्टरांची लवकर. डॉक्टर, डॉक्टर. अहो त्यासाठी डॉक्टर तर जागेवर पाहिजेत ना, त्यांचीच वाट बघतोय. अहो बजानाम्या गेले थुडकायला, येतील आता. होय, आणि पेशंटला बघायला गेले असतील ना, येत्याल. मंगल वहिनी, बाबा दादा आम्ही शोधलं सगळीकडे गावात, पण कुठं काय गावाना झालंय ते. त्यांचा फोन बी लागना झालाय. या बया, काय चाललंय या वाड्यात? काहीच कळना झालंय. एवढं कसं एखाद्याचं नशीब फाटका असतंय. मी तर म्हणते त्या कंपाऊंडर गेलाय ना आता, तर त्यांनी परत वाड्याची पायरी चढू नये. माझे ना उजवी पापणी फडफडती, म्हणजे नक्की काहीतरी घडणार आहे. ए म्हातारे, अगं देवानं जीभ दिली का नाही, मग जरा चांगलं बोलत जा की. अरे त्या कंपाऊंडरच्या माग फिरण्यापेक्षा व्हायचं अक्कल चालव की. ए म्हातारे, अरे भांडू नका, इथं पालखीचं काय करायचं तुम्हाला कळना, भांडत काय बसलाय? कळायचंय काय ह्यात? मी येतो चला. कसं आहे, मी ह्या गावचा जावाय म्हणून शेवटी तुम्ही माझ्याकडे येणार हातापाया पडत. दाजी तुम्ही चला, दाजी तुम्ही चला, पालखीचा मान घ्या. आणि तुम्ही असं गायवाया केलेलं माझ्या काय बुद्धीला पटायचं नाही. तेव्हा मी स्वतःहूनच येतो मान घ्यायला. चला. ठेव बघा, खिशात नाही पावला आणि मुका घ्यायला धावला. येऊ नका तर कांच्या गाडीत बसू. हे आहे, अगं जावई आहेत की ते तुझं, जरा तरी लोकांसमोर त्यांचा मान बिन ठेवत जा की. ह्यांचा काय गोंधळ संपायचा नाही, डॉक्टरांना हुडकून पालखी काढायला पाहिजे. वाटलं नव्हतं या गावातून असा सही सलामत सुटेन, पण सुटलो. तसा माझा प्लॅन कधीच फसत नाही. चला, बाय बाय कातळवाडी. मी आज तुम्हाला सांगितलं होतं, मला फसवून पळून जायचा प्रयत्न करू नका. मी आज सोडणार नाही तुम्हाला. काय म्हणाला होता तुम्ही? मी तुमची पार्टनर आहे, मी तुला फसवल का? तुमच्यासारखा नीच माणूस मी आतापर्यंत बघितला नाही. नीच नाही, नीच माणूस आहे यो. तुला मी 12 तास दिलं होतं, ते अजून संपलेलं नाही. तुला आज मी जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार. लवकरच पोलीस तुला अटक करायला येतील, ते बी पुराव्यांसकट. देवी, तुझा खेळ संपला. डॉक्टर, डॉक्टर, ते गेले पुन्हा ठाक. डॉक्टर आज का इकडे नाही ना? डॉक्टर, डॉक्टर ना म्या गावला का डॉक्टर? नाही. डॉक्टर, सुजी दादा, डॉक्टर आला का इकडे? नाही गेले असते का? डॉक्टर, सुजी दादा, डॉक्टर आला तर कवरले आहेत? नाही. भाऊजी, दिसलं का डॉक्टर? हा, मी तुम्हाला तेच राहिलो. डॉक्टर तुम्हाला पण नाही गावलं? नाही हवं. तिकडं पाहिलं का? कुठं तडपडला असेल होतो डॉक्टर. इथं भूकनं माझा जीव जायला लागलाय. कशाला लोड घ्यायचा, हिला आपसुकच. मम्मी तिथे पळून गेली. काय? वाड्यातल्या प्रत्येक खोलीत बघितलं ना नीट? अरे बापू, प्रत्येक खोलीत बघितलं, अख्ख्या वाड्यात बघितलं, पण तिथे कुठे बी नाही. अरे काय बोलतोय तू हे? अगं मम्मी, मी खरं बोलतोय. मंगले, अगं मी बोलत होते तुला 1000 वेळा बोलले की अगं पोरीवर ध्यान ठेव, पोरगी पळून जाईल. पण माझ्या मिलीचं ऐकलं नाही. आता गेली का नाही मुंबईला पोरगी पळून? नाही, माझी पोरगी पळून जाणारच नाही.
मी काय बोलतोय बोलण्यापेक्षा बघू येतो इथनं तू सुटू शकत नाहीस. इथनं पुढचं आयुष्य जेलमध्ये चढवायचं. चंदा हात सोड. आणि पोलिसांच्या धमक्या मला द्यायच्या नाही. पोलिसांना कसं खेळत ठेवायचं मला बरोबर कळतं. हात सोड. चंदा बॅग सोड. माझा पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. बॅग सोड. नाही सोडणार. बॅग सोड चंदा. सोड. चंदा माझी बॅग सोड. सोड. चंदा बॅग सोड. तुझ्या हे तर रिंकी भाभीचे दागिने दिसतात. म्हणजे तिला पण मारलेलं दिसतं डॉक्टरांनी. काय? अरे कुठे पाहिशील बाप? खरं सांग, तिचा खून तू केलास? सांग. चंदा कॉलर सोड. सोडणार नाही. माझी कॉलर पकडलेली मला अजिबात आवडत नाही माहितीये ना. कॉलर सोड नाही तर रिंकीकडे पाठवायला तुला 2 मिनिटं लागणार नाही. कॉलर सोड. तुझा खून मीच करणार. डिंपल बघत काय बसली मार तिच्या डोक्यात. तू मध्ये पडू नकोस. तुला मी आधीच सांगितलं होतं, जोवर मी तर आहे तोवर कुठल्याच बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. तू जाईत ना. आधीच याच्या नादी लागून आयुष्य बर्बाद करून घेतलंयस. आता करू देणार नाही. वाढत जा आणि लोकांची काळजी घे. तुझ्यात वाटलेलं तुला जेलात टाकून तर परत मरलेलं बघावं, पण तुझा अंत माझ्याच हात होणार. कंपाऊंडर निष्पाप जीवांचा प्राण घेतलायस तू. आठव. कळीच्या मंगले आता बसली आहे रडत. गेली ना माझी नात पळून. मी सांगत होती पोरीवर ध्यान ठेव, पोरीवर ध्यान ठेव, पण ऐकलं माझं. आणि सारखी तू बसली त्या कंपाऊंडरच्या माग पुढं करत. कवा जावाय होतोय माझा म्हणून बघत. आणि हो बाबू बसलाय बायकोचा पदर धरून. आता कुठे गेली असल, कुठे शोधायचं तिला. तेव्हा परमेश्वरा तिला चांगली बुद्धी दे बाबा, लवकर घरी येऊ दे ती. सरपंच मला नाही वाटत डॉक्टर परत गावतात. योग्या तू तुम्ही गेली का तुझी? काय बोलायला लागलायस? परत जरा बोललास का नाही हाडत तोडून वड्यात टाकीन का डोक्यात. ए बजा आवर घाल ना. अरे काय ती मगाशी येता येता मी ऐकलं एक जण म्हणत होता डॉक्टर खालच्या आळीकडे गेले ते वेशीकडं.
काय अहो काय दाजी तुम्ही काही सांगणार हे मग चला आपण हुडकू चला खाली अलीकडे गेलो होतो का हा त्या कंपाऊंडरलाच हुडका पण माझ्या नातीला काय कोणी हुडकू नका. डॉक्टर तू जायत ना ह्याच्यामध्ये पण नकोस मी बघून घेईन सगळं तू वाड्यावर जा. सुकाळीची डॉक्टर गावले का डॉक्टर तुम्हाला नाही ना कुठंच दिसेना झालं. डिंपल नाही हे बजा आग बघ एवढ्या रात चला गावाच्या बाहेर कोणी आग लावली बघूयात आपण चल. या बाया चाललंय गावात. डिंपल, एवढी आग आहे. पुढे अरे कोणाची बॉडी जळते ही तिचं वाड्यातून निघून गेलेली काय तिचं नाव बरं चंदा चंदा नाही राम्या अरे पण ती दुसरी बॉडी कोणाची आहे? राऊत आग विजवायची व्यवस्था करा पाणी आणा कुठलं तरी. थांब राम्या नाही थांब पुढे जाऊ नकोस थांब 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 पेन चष्मा आणि फुटलेलं घड्याळ आहे. हे काय झालं मम्मी डॉक्टर आपल्याला सोडून कसं गेलं आता मी काय करू. जेवून घ्या पहिलं फुकाटचं मिळालंय खावा पोटभर उपाशी राहायचंय का. टिंपे टिंपे डॉक्टरला बोलव की ग त्याला लवकर बोलव त्याला सांग आता लग्नाची तयारी होत आली आज पूजा बी चालली होती बघ आता आता सगळं चांगलं होणार मला तू सांग की ग त्यांना तुम्ही तरी सांगा की डॉक्टरांना बंद करा ही रडणं. अरे राक्षस मेलाय राक्षस रावण जळलाय रावण आता गाव सुटलं वाडा सुटला
तुम्ही सगळे सुटलाय आणि रडत बसलाय होय. त्या मुडद्याच्या हातनं आता ना एक माणूस मरणार नाही का एक बाई फसणार नाही. सगळं चांगलं होईल. मंगल शांत हो तू. काहीतरीच काय बोलते. तू जा बरं घरामध्ये. त्या कंपाऊंडरच्या आत्म्याला शांती दे रे देवा. आता तरी त्याला पुढच्या जन्मी माणसासारखं वागू दे. माझी पोरगी चंदा. परमेश्वरा तिच्या आत्म्याला मी शांती दे र. मंजूच्या माघारी तिनेच मला आधार दिला होता. माझ्याजवळ येऊन बसायची, बोलायची, माझी सेवा करायची, माझ्या गुडघ्याला तेल बिल लावून द्यायची, माझी पाय दाबायची. आता माझी कोण सेवा करत. चंदा काय रे परमेश्वरा. नाम्या नाम्या पोलिसच्या डॉक्टर्सनी परत मला त्यांची सेवा करायची, त्याच्या सगळं बोलायचं. भटजी म्हटलं होतं पूजेत ना असं अर्धवट पूजा सोडून उठू नका. आयुष्य अर्धवट सोडून गेला माणूस. डॉक्टर तुम्हाला ज्याने कोणी त्रास दिला का नाही, तुम्ही फक्त मला नाव सांगा. नाही त्याला जाग्यावर जिता काढला का नाही. काय चाललंय गावात. विजय भाऊ गेलं, डॉक्टर काय राहिलंय गावात काय. मंगल जेवायला वाढते. मंगल 3 दिवस काम शोधत होते. 3 दिवसानंतर काम मिळाले. नाईट ड्युटीच आहे. मंगल ठीक आहे.
डॉक्टर डॉक्टरांना सांग आयसीयूचे पेशंट रिस्क आहे. येस सर. पेशंट इज नो मोर. यांनी जीव सोडलाय.